आता आणखी एक नाव येतं की जे नाव आहे की सिद्दी हिलाल. आता सिद्दी हिलाल ही व्यक्ती कोण आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की शहाजी राजांचे चुलत बंधू खेळोजी भोसले, तर त्या काळातल्या पद्धतीप्रमाणे हे अरब लोक आफ्रिकेवर छापे घालायचे आणि तिथल्या तरुणांना, स्त्रियांना, मुलांना कैद करायचे आणि त्यांना भारतात गुलाम म्हणून विकायचे. असाच एक मुलगा हा खेळोजी भोसल्यांनी अगदी 10-12 वर्षाचा असेल त्याला विकत घेतला होता. तो त्यांच्या घरामध्ये काम करत होता. हळूहळू तो त्यांच्या अगदी विश्वासास आला आणि ती घरातली व्यक्ती असल्यासारखी 24 तास त्यांच्याबरोबर असल्यामुळे जरी तो मुसलमान असला तरी तो त्याचं आयुष्य सगळं हे खेळोजी राजे भोसल्यांच्या घरात किंवा भोसल्यांच्या कुटुंबात होतं. आणि शहाजी राजांनी या सिद्दी हिलालला शिवाजीराजांबरोबर पाठवलेलं होतं. त्याचं कारण आहे की त्या काळामध्ये हे सगळे शासनकर्ते मुसलमान होते आणि शिवाजी राजे हे बालशिवबा हे शहाजी राजांच्या वतीने त्यांच्या जहागिरीचा कारभार पाहण्यासाठी आले होते. म्हणजे ते आदिलशहाच्या सेवेमध्ये असलेले शहाजीराजे, म्हणजे त्यांचा भविष्यामध्ये आदिलशहाशी पत्रव्यवहार होणार होता आणि त्यांचे रीतिरिवाज, त्यांची भाषा, त्यांचं ते पत्रव्यवहार वाचता येणारा, लिहिता येणारा अशा माणसांची शिवाजीराजांना गरज होती. म्हणून शहाजीराजांनी 2 व्यक्ती, सिद्दी हिलाल आणि दुसरी व्यक्ती होती ती काझी हैदर. काझी हैदरलाही शहाजीराजांनी नेमून पाठवलं होतं. तो पारसनीस होता, म्हणजे फारसी भाषेचा तज्ज्ञ होता, तो कुराणचा तज्ज्ञ होता आणि ज्यावेळेस एखाद्या इस्लामिक सत्तेबरोबर शिवाजीराजांना पत्रव्यवहार करावा लागेल, तो पत्रव्यवहार समजणारी आणि पत्रव्यवहार फारसी भाषेतून लिहिणारी व्यक्ती म्हणून शहाजीराजांनी काझी हैदरला शिवाजीराजांबरोबर नेमलेलं होतं. ज्यावेळेस एखादा मुस्लिम पद्धतीने न्यायनिवाडा मुसलमान व्यक्तीचा करण्याची आवश्यकता असेल त्यावेळेस या काझी हैदर न्यायाधीश म्हणूनही काम करत होता. परंतु दुर्दैवाने नंतरच्या काळात हा काझी हैदर औरंगजेबाला जाऊन मिळाला होता. तो शेवटच्या क्षणापर्यंत मुघलांकडेच असल्याचे अनेक पुरावे उपलब्ध झाले. आता सिद्दी हिलालचं काय झालं तर आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराज अफजलखानाच्या भेटीला गेले. त्या भेटीच्या प्रसंगी त्यांच्याबरोबर अंगरक्षक किंवा त्यांचा जो शत्रू आहे अफजलखान त्याच्या सेवकांमध्ये, त्याच्या कारभाऱ्यांमध्ये आपापसात जो काही संवाद होणार होता तो त्यांच्या भाषेतून होणार होता आणि ती भाषा आपल्याला कळाली पाहिजे, त्यांच्यातला संवाद आपल्याला समजला पाहिजे. म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या अंगरक्षकामध्ये सिद्दी हिलालची नेमणूक केली होती की आपल्या शत्रूच्या आपापसातील मुस्लिम भाषेतला संवाद आपल्या राजाला सांगण्यासाठी सिद्दी हिलालची नेमणूक झाली होती. आणि हा सिद्दी हिलाल अनेक वर्ष शिवाजी महाराजांच्या बरोबर होता. त्याचा एक मुलगा होता, त्याचं नाव सिद्दी वावा. आणि हा सिद्दी वावा ज्यावेळेस पन्हाळ्याचं तिथं युद्ध झालं त्या युद्धामध्ये सिद्दी वावा शिवाजी महाराजांच्या वतीने लढत असताना मृत्यू पावला आणि त्याने खूप पराक्रम गाजवला. शिवभारतकरांनी सिद्दी वावाचा पराक्रमाचं कौतुक केलेलं आहे. म्हणजे सिद्दी वावा मृत्यू पावला त्यामुळे त्याचं स्वराज्याशी संपलं. त्यानंतर सिद्दी हिलाल हा पुढच्या काळात वृद्ध झाल्यामुळे असेल शिवाजी महाराजांनी त्यांना निवृत्त केलं असेल आणि नंतरच्या काळात त्यांचा आपल्याला कागदोपत्रात उल्लेख मिळत नाही. हा एक भाग झाला.